चला फर्स्ट क्वार्टर फायनल एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठी मॅच. एका बाजूला LCC बामणवाडी अर्थात लक्ष्मीदेवी क्रिकेट क्लब बामणवाडी आणि त्यांच्या समोर असतील एक जबरदस्त संघ लव्ह स्टार युवती ज्यांनी या हंगामामध्ये 3 पहिल्या क्रमांकाची पारितोषिक जिंकलेली आहेत. या हंगामाचा विचार केला लव्ह स्टार युवती, शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरमे 2 पारितोषिक, बुरभुशी 11 एक पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, कोटेवाडी संघाने देखील एक पारितोषिक या हंगामामध्ये मिळवले. या 3-4 संघांचा दबदबा राहिलेला या संपूर्ण हंगामामध्ये बामणवाडी संघ देखील 2 वेळा अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. रघुनाथ पवार टू सुजित शेवाळ पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आकर्षक जबरदस्त पॉवरफुल सुजित ब्रँडेड षटकार येतोय आणि आपले इरादे स्पष्ट करतोय सुजित. रघुनाथ पवार यांचा आता मात्र कस लागेल, कारण सुजित सारखा बलाढ्य फलंदाज समोर आहे. कशा प्रकारे गोलंदाजी होते ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. यावेळी लगातारचा दुसरा आणि सुजित शेवाळे आपला क्लास दाखवतोय, आपला दर्जा दाखवतोय, आपली क्षमता सिद्ध करतोय. रघुनाथ पवार यांच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. रघुनाथ पवार ज्यांनी मागच्या 2 सामन्यामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली होती त्या रघुनाथ पवार यांच्यावरती आक्रमण. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 6 धावांसाठी येतात षटकार. खूप मोठा प्रश्न असणार आहे, खूप मोठा विचार करावा लागणार आहे बामणवाडी संघाला सुजित शेवाळेला कसं थांबवायचं. यासाठी काही वेगळी रणनीती आहे का? लगातारचा तिसरा येणार का? रघुनाथ पवार यांच्यावरती आक्रमण. यावेळी पहा स्टँड अँड डिलिव्हर क्वालिटी सिक्सर बाय मिस्टर सुजित शेवाळे. फॉर बॅटिंग फॉर द शॉट यार, जबरदस्त फटका. ओरपी चेंडू मिळाला थोडासा आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतला, फेकून दिला समोर, डिस्पॅच केला. 6 धावांसाठी एक आकर्षक ब्रँडेड षटकार. आक्रमण आक्रमण आक्रमण. खूप मोठा प्रश्न. रघुनाथ दत्ता यांच्या चेहऱ्यावरती प्रेशर पूर्णपणे जाणवतोय, परंतु तुम्हाला तुमचा क्लास, तुमचा देखील दर्जा दाखवावा लागणार आहे. रघुनाथ पवार सुजितने 3 बॉलवरती 3 मोठे फटके खेळून आपले इरादे स्पष्ट केलेत. सुजित थांबायचं नाव घेत नाही. कशा प्रकारे थांबवणार? विकेट मिळवावी लागेल अन्यथा. यावेळी पहा एक सूर्यकुमार यादव स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, 1 धाव मिळेल. राहत की सास म्हणतात ना, मोकळा श्वास घेतला असेल रघुनाथ यांनी. लगातारचे 3 फटके आल्यानंतर एक डिक्लेअर झोन मध्ये जातोय. यावेळी वाचायचा प्रयत्न होतोय. आता मात्र फलंदाजांपासून थोडेसे चेंडू लांब हाताळले जात आहेत जेणेकरून वाचण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सुजित शेवाळे पासून तुम्ही जास्त वेळ वाचू शकत नाही. त्याला विकेट घेतली तरच तो थांबू शकतो. सुजित शेवाळे 3 ओव्हर केला तर मात्र ही धावसंख्या खूप लांब जाऊ शकते. यावेळी चौथा सुजित ब्रँडेड षटकार होते 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर. 32 धावा या 5 चेंडूवरती खर्च करतायत. 26 धावा या 5 चेंडूवरती खर्च करतायत रघुनाथ पवार. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय आणि तो पूर्णपणे चुकीचा ठरवताना सुजित शेवाळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकामधील 5वा येणार का? यावेळी लेग साईडला चेंडू जातोय. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. 27 धावा फलकावरती. 4 षटकार आले या इनिंग मध्ये आणि वेग जेवढा तुम्ही सुजितला द्याल तेवढा तो मात्र वेगाचा फायदा घेणार आहे. थोडंसं गती परिवर्तन करावं लागेल, थोडंसं व्हेरिएशन करावं लागेल. एका षटकाखेरीज बिनबाद 27 अशी जबरदस्त सुरुवात आहे या ठिकाणी लव्ह स्टार युवती या संघाची. गोलंदाजीसाठी अशोक येत आहेत. फलंदाजीसाठी लेफ्ट आर्म बॅटर संतोष असेल. शेवाळेचा युवन मार्गन म्हटलं जातं संतोष शेवाळे यांना.
यावेळी पहा सुजितला स्ट्राईक एंड वरती आणून देत आहेत. आता या उरलेल्या 5 चेंडूवरती सुजितच्या बॅटमधून किती षटकार येणार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. अशोक अशोक यांच्याकडे काय प्लॅन असणार का? अशोक यांच्याकडे काय स्ट्रॅटेजी असणार का? सुजित शेवाळ स्ट्राईक एंड वरती आलाय, कशा प्रकारे त्याची विकेट मिळवली जाणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. फुलटॉस तुम्ही सुजितला टाकू शकत नाही. झोपेत सुद्धा सुजित रात्रीच्या 2 वाजता देखील या चेंडूवरती षटकार खेचू शकतो. अशा प्रकारची गोलंदाजी सुजित नाही सोडणार आहे. सुजितच्या बॅटमधून येतोय 5वा षटकार. या इनिंग मधील धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 या आकड्यावरती. खूप मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय लव स्टार युवती हा संघ. अशोक पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहेत. सुजित यांच्यासाठी यावेळी फटका बसलाय. विवेक देसाई पोहोचत नाहीयेत. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. येस, डिक्लेअर चेंडू. व्हेरिएशन केलं होतं अशोक दादा याने या चेंडूवरती आणि फटका फसला देखील होता. थोडस गती परिवर्तन करावं लागेल सुजित यांना थांबवण्यासाठी, अन्यथा जेवढ्या वेगात चेंडू तुम्ही सुजितला टाकाल तेवढ्या वेगात त्याच्या डबल वेगाने ऍक्शनला रिॲक्शन मिळेल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषे बाहेर. 35. फुल टॉस. इट्स ह्यूज सिक्सर. आउट ऑफ द पार्क. 6वा येतोय सुजितच्या बॅट मधून. षटकार. डिसिजन कुठेतरी चुकला का हा विचार सध्या दत्ताच्या डोक्यामध्ये चालू आहे. कारण टॉस जिंकले होते. सुजित ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे, गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला, परंतु त्याचा पूर्णपणे चुकीचा ठरवताना आपल्याला सुजित पाहायला मिळतोय. अशोक यांच्यावरती आक्रमण. 2 षटकार त्यांच्या गोलंदाजीवरती आलेले आहेत. यावेळी कव्हर्सला अतिशय दर्जेदार षटकार 6 धावांसाठी. अजून एक 7वा येतोय. 7वा षटकार सुजितच्या बॅट मधून. 47 धावा तब्बल धावफलकावरती 1.5च्या अखेरीस. अशोक यांना 3रा आला. रघुनाथ यांना 4 मारले होते. 45 धावा धावफलकावरती. सॉरी, टोटल 47 आणि वैयक्तिक 45 धावांवरती फलंदाजी करतोय सुजित शेवाळे. या चेंडूवरती षटकार खेचून अर्धशतक येणार का पाहूयात. या स्पर्धेत शुभम पाटील 6 शिर्के यांनी अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर ते अर्धशतक येणार का? पुढचा चेंडू. यावेळी 10 दर्जेदार चेंडू, परंतु उजव्याच्या खूपच बाहेर. जो चेंडू हुकला जातो तो वाईड आहे, अवांतर आहे. 48. शेवटचा चेंडू. अशोक क्वालिटी वर्कर, परंतु या चेंडूवरती मिळेल सिंगल, अर्थात 2 षटकार अखेरीस 2.49. गोलंदाजीसाठी क्रमांक 3चे षटक हाताळण्यासाठी अनिकेत सज्ज आहेत. सुजित खेळतो 46 या धावसंख्येवरती. धावसंख्या सांघिक धावसंख्या 49 आहे. 2 षटकाखेरीस शेवटचं षटक हाताळण्यासाठी अनिकेत सज्ज आहेत. या षटकामध्ये किती षटकार येणार? चांगला चेंडू. येस, चांगला चेंडू आहे. वाईड चेंडू येतोय. सांघिक 50 धावसंख्या पूर्ण होते. अनिकेत यावेळी दत्ताने चान्स मारला.
चेंडू निर्धाव झाला, स्टेप आउट झाले होते. सुजित शेवाळे आम्ही बऱ्याच वेळा पाहिले, खूप वेळा पाहिले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होत नाही त्यांच्या माध्यमातून. आता काय त्यांच्या मनामध्ये आलं, स्टेप आउट झाले, परंतु चेंडू विकेट किपर हातामध्ये गेला. दत्ताने कोणती संधी दवडली नाही आणि इथून मात्र पहिला धक्का लागतोय. अविनाश शेवाळे जरा पटकन चाला, फिरायला नाही जायचं आपल्याला. इथून पुढे देखील कमबॅक होऊ शकतो. दत्ता तुम्हाला देखील प्रयत्न करावा लागणार आहे. या षटकामध्ये 50 धावा आहेत. ही धावसंख्या 50-55च्या आसपास थांबवली तर तुम्हाला देखील संधी मिळणार आहे 3 षटकामध्ये. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. उरल्या 5 चेंडूमध्ये अनिकेत यांच्या माध्यमातून सुजितचं विकेट मिळवून थोडासा दिलासा देण्याचं काम अनिकेतच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. उरलेले 5 चेंडू अविनाश शेवाळे ऑन स्ट्राईक. थोडंसं चेंजेस आपण पाहतो बॅटिंग लाईनअप मध्ये. अविनाश चेंडू हवेमध्ये आणि सावकाश सावकाश. आज पाऊस नाही त्यामुळे दुखापत होऊ शकते, थोडंसं सांभाळून घ्या. ग्राउंड पूर्णपणे सुकलेलं आहे. टेनिसची देखील स्पर्धा झाली असती. अशा प्रकारे ग्राउंडची कंडिशन आहे. संतोष शेवाळे स्ट्राईक वरती 51 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा फलकावरती. लेफ्ट हँड बॅटर संतोष शेवाळे ऑन स्ट्राईक. अनिकेतचा सामना फेस करतील. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू. संतोष शेवाळे संतोष शेवाळे यांना आपले पहिले दिवस आठवावे लागतील. स्टेप आउट होऊन जे फटके खेळत होते ते फटके खेळावे लागतील. आलेले आहेत. यावेळी पहा 2 स्टेप पुढे आले आणि चेंडूला फिरकावून दिले. 6 धावांसाठी षटकारासाठी. 57 धावा फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटकामधील रघुनाथ पवार आणि दत्ता पवार यांच्यावरती आता जबाबदारी असेल. 60 धावा चेस केले आहेत. आपण पाहिलं याच ग्राउंडवरती तुसूर विपक्ष तुळसनी मॅच झाली होती. 65 धावांचं आव्हान होतं. विशाल बापू यांच्या वादळी खेळीने ते आव्हान देखील पार केलं होतं. त्यामुळे हे चेसेबल धावसंख्या आहे. परंतु अशा प्रकारचे षटकार जर तुम्ही खाल्ले तर मात्र मॅच लांब जाईल. 64 ऑन दी बोर्ड. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 70 लागणार का? संतोषच्या बॅटमधून तिसरा येणार का? हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 3 षटकार आले तर निलेश पाटील यांच्याकडून डाळ भात. अजून एकदा डाळ भात. चौकार येतो या चेंडूवरती. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार म्हणजे 68 धावा 3 षटकार केली उभा केलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना 67 धावा प्रथम फलंदाजी करत असताना लवस्टारने उभा केलेल्या आहेत. सुजित शेवाळेची 46 धावांची घणाघाती फलंदाजी. त्यानंतर संतोषची शेवटच्या मोमेंटला आलेल्या 16 रन्स आणि त्या फलंदाजीच्या बळावरती 67 धावा तब्बल धाव फलकावरती. चला लवस्टार लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पुढील नाणेफेकीसाठी यायचं. गरावाडी विपक्ष काजारवाडी. क्वार्टर फायनल क्रमांक 2. विशाल मोरे या जरा थोडस प्लीज. विशाल मोरे बापू समालोचन कक्षाशी संपर्क साधा अवघ्या 2 मिनिटात. नाणेफेकीसाठी अजून एक कॉल दिला जाईल. नाना या चला. आणि काजारवाडी दीपक या प्लीज. विशाल मोरे आवाज जातोय का? या इकडे या. दुसरा कोणतरी घेतील फिल्डिंगला. या प्लीज. विशाल मोरे.
चला 68 धावांचा वन पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार आणि रघुनाथ पवार ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी सुजित शेवाळे. चला मॅच सुरू करून घ्या पंच विनंती असेल. आज या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे खास आकर्षण म्हणून अगदी पनवेल वरून आलेले आमचे बंधू मित्र भरत मोरे साहेब सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. स्वतः एक चांगले खेळाडू आहेत परंतु सध्याच्या घडीला त्यांच्याकडे संघ उपलब्ध नाहीये. संघाची कमतरता असल्यामुळे नाणेफेक घ्या बंडा सर. गणेशवाड्याचे तर कोण नाही आपणच घ्यायचं सगळं. सतीश लाड यांचे शुभ असते घ्या बंडा सर सतीश लाड यांचे शुभ असते घ्या. तेव्हा लाड साहेब आमचे मित्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपलब्ध आहेत आणि पुढील समालोचन आपण विशाल मोरे बापू यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. नाणेफेक होते. गरावाडी संघ ऑन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मित्रांनो जाऊया सामन्याच्या मैदानामध्ये. पहिला चेंडू सुजित यांचा नो चेंडू असेल. फ्रीड असेल या चेंडूवरती. अतिरिक्त डावेच्या मदतीने धावांचा श्रीगणेश होते. ठीक आहे धन्यवाद ऋषी धन्यवाद. सुजित शेवळे यांचा पहिला दुसरा पुढचा चेंडू रघुसाठी खूपच तेज तर्रार चेंडू परंतु स्वतःच्या लाईन लेंदूरतून भर करताना सुजित शेवळे पाहायला मिळतात. फ्रीड कंटिन्यू असेल. हा गोलंदाज भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने प्रभावित करून आसमान दाखवणारा सुजित शेवळे त्याचा सामना करतो रघु. जो धावण्याचा प्रयत्न मिस्टाईंग फटका एक धाव पूर्ण धावून दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का परंतु शिवाजी दादा मोहिते यांचं पुन्हा एकदा नो आणि सुजितला त्याच्यावरती काम करावं लागेल कारण तेच तर्रार गोलंदाज आहे. नियंत्रित गोलंदाजी करतो परंतु स्वतःच्या फुटवर्क मध्ये थोडासा बदल करावा लागेल. धावसंख्या असेल ती 7. पायातले नो वारंवार हा प्रॉब्लेम त्याला भेडसावत असतो. सुजितचा पुढचा चेंडू सामना करेल दत्ता पॉवर हिटर. पुन्हा एकदा नो बॉल. सुजित शेवाळेला आपल्या रनअपवरती थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल. त्याला शुभम शेवाळे जे महाराष्ट्र क्रिकेट क्लब युवतीचा गोलंदाज आहे शुभम शेवाळे स्टंपच्या मागून गोलंदाजी करतो. तशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे सुजित शेवाळेला. नो प्लस सर नो प्लस 1 आहे ना नाही ना ठीक आहे. फीट कंटिन्यू असेल. धावसंख्या 8 झालेली आहे. 8 दत्ता पवारच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुजित वरती केलं गेलं आक्रमण आणि एक उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळाला आपणास दत्ता पवारच्या बॅटमधून. आणि वीर योद्धा 11 या टीम मधून खेळताना पाहायला मिळेल ही जोडी दत्ता पवार आणि रघु पवार. दोन्ही हार्ड हिटर बॅटर मधल्या फळीमध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय असणार आहे यात कोणतीही शंका नाही. रोहित पाटील यांच्यासोबत असलेला पहिला सामना सुजित साठी परत एकदा पुन्हा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न धावाची संधी परंतु काय होतं त्या ठिकाणी उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट.
कमबॅक केले मी म्हणेन सुजित शेवाळेने, कारण पाया रनअप वरती कंट्रोल आलेला आहे दत्तासाठी. परंतु पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, नियम क्रमांक 21 का 22, 21-22चं उल्लंघन, वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. सुजितचा पुढचा चेंडू स्लोअर, परंतु त्या उत्कृष्ट पद्धतीने पिक केलेला आहे दत्ता पवारांनी, फेकून दिलेला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. सुजित शेवाळेवरती होत आहेत हल्ले आणि दत्ता पवार ऑन फायर. लगातारचे 2 षटकार दत्ता पवारच्या फळीतून निघालेले आहेत. तर काय 5 बॉल ना, 5-5, 1 to go. धावसंख्या झालेली 23 धावा, 23 ऑन द बोर्ड. 23, 5 बॉल वाईड, 4 बॉल आहेत, 4 बॉल आहेत. ओके 4 बॉल. निलेश पाटील यांनी करेक्शन केलेलं आहे. हा, दत्तासाठी खूपच तेज तर्रार सुजित शेवाळे. मित्रांनो, सुकी विकेट असताना देखील हा पेस सुजित शेवाळेच्या गोलंदाजीमध्ये आहे. तर जर विकेट ओली असती तर बॉलही दिसला नसता. एक उत्कृष्ट गोलंदाज कराड क्रिकेट असोसिएशनला लाभलेला. ऑफसाईडच्या दिशेला क्लासिकल कव्हर ड्राइव्हचा फटका, क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका. नो बॉल. सुजित शेवाळे, खराब गोलंदाजीचे प्रदर्शन होते सुजित शेवाळेकडून. पाहूया, धावसंख्या झालेली आहे 30, 5 चेंडू मध्ये 30 धावा. तुम्ही जे 1-2 चेंडू डॉट काढले, 11 चेंडू हाताळलेले आहेत सुजित शेवाळेने या षटकामध्ये. खूपच खराब गोलंदाजीचे प्रदर्शन मानावं लागेल. सुजितचा शेवटचा चेंडू सामना करेल दत्ता. पुन्हा एकदा वाईड चेंडू. प्रेशर मध्ये आलेले आहेत सुजित शेवाळे. एक नौका गोलंदाज आहे, परंतु भन्नाट वेग. 68 ला विन आहे. 13-37चं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. शेवटचा चेंडू असेल सुजित शेवाळेच्या पहिल्या षटकामधील. पाहूया, हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल केलेला आहे लेग साईडच्या दिशेला. संतोष शेवाळे त्या ठिकाणी एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होणार का, परंतु संतोष शेवाळेची कौतुक असेल संतोष शेवाळेचं. चेंडू गॅदर केला, तदनंतर डायरेक्ट थ्रो केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावांवरती. सुजित शेवाळेने 2 ओव्हर फेकून अजून एक अतिरिक्त चेंडू फेकलेला आहे पहिल्या षटकामध्ये. 13 चेंडूंची ही ओव्हर होती आणि तदनंतर धावफलकावरती धावसंख्या झालेली ती 32 धावा. विजयासाठी गरज असेल ती 12 चेंडू आणि 36 धावांची. प्रति ओव्हर 3 षटकाराची मॅच आहे. परंतु पाहूया, संतोष शेवाळे लेफ्ट आर्म कटर गोलंदाज, फलंदाजाला चकवण्यामध्ये बीट करण्यामध्ये महारत असणारा हा गोलंदाज. चला समोर मित्रांनो विनंती असेल टेम्पो काढायचा तिथून. हाय व्होल्टेज सामना आहे, टेम्पो तिथून काढायचा मित्रांनो. थोडंसं सहकार्य करा. चला, संतोष शेवाळे लेफ्ट आर्म कटर गोलंदाज, त्याचा सामना केलेला दत्ता पवार. बघूया दत्ता पवार संतोषच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर कसं करणार. हा चेंडू हातवर वळवण्याची क्षमता आहे संतोष याच्याकडे.
परंतु दत्ता पवार देखील चालू सीझनला बैरागीबाज फलंदाजी करून स्वतःच्या नावाचा दबदबा कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. तर सामन्याकडे वळूया. सामन्याला होते सुरुवात. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. हाफ ट्रेकर चेंडू पूल केला. एकदा पुन्हा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार का? परंतु गौरव आहे त्या ठिकाणी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी स्ट्राईक वरती आलेला आहे बामणवाडी टीमचा बाहुबली रघु पवार. जितकी उत्कृष्ट गोलंदाजी तितकंच उत्कृष्ट फलंदाजी देखील हा करतो. लेग कटर स्विंग अँड मिस चकवले रघुला. संतोष ची हीच खासियत आहे. चेंडू हातभर वळवतो. चेंडू पडल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या बॅटच्या फ्लो मध्ये येत नाही. पुन्हा एकदा तोच चेंडू. पुन्हा एकदा कोणतं उत्तर नाही रघुकडे. तुम्ही संतोषच्या गोलंदाजीला जागेवरती उभे राहून फटके खेळू शकत नाही. संतोषला जर खेळायचं असेल तर बॉलचा टप्पा पडूनच नाही दिला पाहिजे. आणि या ठिकाणी अपटेकर आणि रघुचा ताकदवर फटका. चेंडू जातो सीमारेषे पार. येतो षटकार. संतोष शेवाळे या ठिकाणी क्षेत्ररक्षकावरती नाराज. आकाश उर्फ आकाराम क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा. आकाराम यांच्याकडून खराब असे क्षेत्ररक्षण. आकाश उर्फ आकाराम. संतोषचा पुढचा चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू. यॉर्कर स्लोअर यॉर्कर आणि स्विंगिंग यॉर्कर. संतोष शेवाळेवरती मोठे फटके घेणे सहसा तितकंसं सोपं नाही. परंतु आपण जर स्टेप आउट होऊन फटका खेळला तर संतोषवरती स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न आणि खूपच मोठा धक्का मी म्हणेन पवारवाडी टीमला बसलेला आहे. धावसंख्या आहे ती 39 धावा. 40 धावा सॉरी. विजयासाठी गरज असेल ती 28 धावांची. 28 ना 28 धावा. गोलंदाजी संदीप मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांच्या मार्फत या ठिकाणी षटकार किंग बासमती तांदूळ 5 किलो या ठिकाणी देण्यात आले होते. यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी विनंती करतो रवी दादा हिनुगले यांच्यातर्फे या ठिकाणी यांचा सन्मान होत आहे. रवी दादा प्लीज यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. संदीप मोरे प्लीज कम ऑन द स्टेज. रवी दादा प्लीज यांचा या ठिकाणी सन्मान करावा मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला. आमच्या गणेशवाडी क्रिकेट क्लबचे एक आधारस्तंभ बामणवाडीचा हार्ड लीडर रवी दादा संदीप मोरे यांचा खरोखर गोलंदाजीचा चांगला असं या ठिकाणी चेंडू षटकार एक फोटो काढा. खूप खूप धन्यवाद या ठिकाणी संदीप दादा मोरे. तुम्ही या ठिकाणी आमच्या टीमसाठी अनमोल सहकार्य असं तुम्ही एक षटकार किंग साठी एक अतिशय उत्तम असं पारितोषिक या ठिकाणी दिलं. खूप खूप धन्यवाद संदीप मोरे साहेब. या ठिकाणी वेळ काढून एवढ्या लांबून तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी दत्ता पवारचा क्लास पाहायला मिळतोय. आधी या पॉवरती केलं जातं आक्रमण. चेंडू होता हाफ ब्रेकर पूल केला. पॉवरफुल सक्सेसफुल केला आणि 6 धावा देऊन जातो हा फटका. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावांवरती. गरज असेल 4 चेंडू आणि 20 धावांची. दोन मोठे फटके 3 मोठे फटके येतील का आदिगप्पांच्या विरोधात? दत्ता पवारकडे ती क्षमता आहे. तो मारू शकतो. पण बघूया. आदिगप्पा Y+1 सामन्याला मिळते कलाटणी. 4 चेंडू आणि 18 धावा. 18 धावा 4 चेंडू 4 चेंडू 3 षटकार. काय असेल समीकरण? दत्ता पवार जोपर्यंत आहे बामणवाडी टीम
आणि या ठिकाणी कव्हरच्या दिशेला खेळून काढलेला एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्की प्रसाद आहे देखील मिसफील्ड होते भैयाराव 2 धावा पूर्ण 3 चेंडू आणि 16 असं समीकरण या ठिकाणी येऊन ठेवले दत्ता पवार जोपर्यंत स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत पवार बामणवाडी टीम मॅच मध्ये असेल फ्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि या ठिकाणी दत्ता पवार ऑन फायर काय फटका खेळला मित्रांनो अधिक अप्पा यांच्यावरती केलं गेलेलं आक्रमण 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे बामणवाडी टीमला विजयासाठी प्रेशर हाय व्होल्टेज सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवायला काय हरकत नाही दत्ता पवारची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही कारण अधिक अप्पा कराड क्रिकेट असोसिएशन मधील एक नामांकित गोलंदाज ते तर्रार गोलंदाज म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यावरती केलं गेलं आक्रमण क्या बात है दत्ता पवार गोलीबाज शॉट चेंडू निघून चाललाय संग्रामच्या भाषेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघून चाललाय झुपूक पुन्हा एकदा कमच्या क्षेत्रात क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय दत्ता पवार सेट ऑन फायर बामणवाडी टीम मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो जोपर्यंत दत्ता पवार स्ट्राईक एंड वरती आहे तोपर्यंत बामणवाडी टीम दत्ता पवार मॅच मैदानाच्या आतमध्ये 4 धावांची आवश्यकता बॅटिंग आवाज असेल दत्ता पवारसाठी एकदा जोरदार आवाज होणार जबरदस्त 68 धावांची आवश्यकता होती परंतु ज्या प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दत्ता पवार सेट ऑन फायर 1 चेंडू आणि 4 धावांची गरज एक फोटो काढ आणि स्टेटस टाक वाकडे तिकडे मामलीचा हिरवा पाला आणि दत्ता पवार जिकेगा नाही 1-4 समीकरण दत्ता पवार जबरदस्त गोलंदाजी दत्ता पवार जबरदस्त क्या बात है एकदा जोरदार दत्ता पवारच्या इनिंगसाठी व्हायला हरकत नाही 51 धावांची 10 के बाद झटपट लाजवाब क्वालिटी सुपर इनिंग बाय मिस्टर दत्ता पवार मॅन एलसीसी बामणवाडी व्हाट अ बॅटिंग व्हाट अ ट्रेमेंडस बॅटिंग बाय मिस्टर दत्ता पवार जबरदस्त क्या बात है दत्ता पवार साठी एकच बोलून बाजार उठून टाकलेला बाबा क्लास काय असतो बामणवाडी टीमचा तडकेबाज फलंदाज दत्ता पवार आज फक्त आणि फक्त चर्चा राहील ती मग फक्त आणि फक्त दत्ता पवारची दत्ता पवारचा सामन्यावर स्वीकारण्यासाठी यायचा मित्रा दत्ता पवार समोरचा किताब या ठिकाणी गेल्याचा दत्ता पवार वैयक्तिक 51 धावांची त्यांच्या कारकिर्दीतील अफलातून ट्रिमेंडस वादळी आणि शक्तिशाली इनिंग आपली शक्ती